नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद भाले. बोल कायद्याच्या सदरामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला एक नवीन विषय घेऊन सुरू करूया. आजचा विषय आहे की जमिनीवर होणारे अतिक्रमण, अनाधिकृत्य, त्या संदर्भात आपण थोडीफार माहिती आपण घेऊया. तर सहसा आता मेचा महिना चालू आहे आणि ग्रामीण भागामध्ये जमीन मशागतीची कामे सध्या जोरदार सुरू आहे. त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जमीन अतिक्रमणाविषयी वाद निर्माण होतात. त्या वादाच्या अनुषंगाने जर खरंच असं काही झालं तर आपण काय करायला पाहिजे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया. अतिक्रमण म्हणजे काय नेमकं? तर एखाद्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर अनधिकृतरित्या जर तुमचा बांध करून किंवा बांध क्रॉस करून आतमध्ये येऊन तिथून जर आपली बाउंड्री तो निर्दिष्ट करतोय तर त्याला आपण अतिक्रमण असे समजावे. तर अतिक्रमण कसे ओळखायचे? अतिक्रमण ओळखण्याची म्हणजे जो नेहमी शेतामध्ये जातो किंवा आपल्या फील्डवर जातो तर त्याला आपल्या जमिनीच्या बाउंड्रीज, बांध कुठून आहे नेमकं हे माहिती असतं. तर आपली जिथलची ती निशाणी आहे बांधाची, ती बांध जो क्रॉस करून किंवा त्या बांधाला तो खेटून एखादं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारतोय किंवा शेतून पेरतोय किंवा ते बांध क्रॉस करून आपल्या जमिनीत तो प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला निदर्शनास आलंच तर त्याला आपण असं अतिक्रमण हे समजायचं. तर अतिक्रमण झाल्यानंतर नेमकं काय करायचं? तर सुरुवातीला आपण त्याला वकिलांमार्फत नोटीस द्यायची. नोटिशीने जर तो त्याचं व्यवस्थित उत्तर देत नाही किंवा त्याबद्दल त्यांनी त्यावर काही विशेष लक्ष न देता नोटिशीला दुर्लक्ष केलं किंवा त्या संदर्भात त्याने अतिक्रमण आपलं केलेलं न काढलं तर मग आपल्याला दुसरा पर्याय आहे की आपण तहसीलदाराकडे ती तक्रार करावी. तहसीलदाराने तक्रार घेऊनसुद्धा काही वेळेस तहसीलदार त्या गोष्टीला चौकशीचे आदेश देतात, पण त्याचबरोबर तहसीलदारसुद्धा त्यावर काही विशेष कारवाई न करता ते प्रकरण बऱ्याच दिवस तसंच चालतं. तर पुढं काय करावे? तर मग त्याला सिव्हिल कोर्टात जाण्याचा एक पर्याय आहे. तर कोर्टात जाण्यासाठी आपल्याला सदरील जमिनीचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय काय कागदपत्र लागतात ते आपण जाणून घेऊ. तर सुरुवातीला आपल्याला सदरील जमिनीचा 7 बाऱ्याचा उतारा, एकूण जमिनीचा दाखला, मोजणी जर केलेली असेल तर मोजणी सीट किंवा मोजणी आपण करून घ्यायची, मोजणी सीट. व जर नुकतीच तुम्ही परंपरागत जर तुम्हाला ती जमीन मिळालेली नसेल तर त्या जमिनीची रजिस्ट्री जर आपल्याकडे असेल तर रजिस्ट्रीची एक प्रत असावी. ती संबंधित सगळ्या डॉक्युमेंट्स आपण गोळा करून सदरील वकिलामार्फत आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो. सेक्शन 39 स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट यानुसार आपल्याला कोर्टामधून मनाई हुकूम, इंजंक्शन, परमनंट इंजेक्शन, तात्पुरता मनाई हुकूम आणि अशा या संदर्भातल्या तरतुदी आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला कोर्टातून या अतिक्रमणाच्या विषयावर जे अतिक्रमण झाले ते काढण्यासाठी आपल्याला दाद मिळू शकते. तर आपल्याला पोलीसमध्ये जाता येतं. बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की आपल्याला हे असताना पोलीसमध्ये आपल्याला जाता येतं का? पोलीसमध्ये जाता येतं. पोलिसांकडे तुम्ही अर्ज करू शकता, पण पोलिसांकडे अर्ज केल्यानंतर पोलीस म्हणतात हे सिव्हिल मॅटर आहे, ते हे सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये जा. तर पोलीस आपला अर्ज केव्हा घेतात? जर तिथं काही भांडणं होण्याची शक्यता असतात किंवा फार मोठा काही एखादा जमाव तिथं येऊन फार मोठा एखादा भांडणाचा एक प्रकारचा मोठा हे होऊ शकतो, उद्रेक होऊ शकतो. अशा वेळेस पोलीस तक्रार घेऊन तुम्हाला पोलीस दोघांना पार्टीला येऊन तिथं सबळ देऊ शकतात. या पलीकडे पोलीस तुमची तक्रार घेण्यास नेहमी टाळाटाळ करतात. पोलीस सरळ म्हणतात की सरळ हे मॅटर सिव्हिल आहे, तुम्ही कोर्टात जा. जर काही भांडण वगैरे झाले तर आम्ही त्यात येऊन तिथं हस्तक्षेप करू शकतो. तर चला, जर आपल्याला हे चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व चॅनलला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.